नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। ऑपरेशन टायगर हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल, कुठेतरी वाचला नक्कीच असणार। आणि जेव्हा जेव्हा राज्यातील राजकारण तापतं, म्हणजे मागच्या 2-3 वर्षापासून तर हा शब्द भरपूर समोर येताना तुम्हाला दिसतच असेल। सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 7 खासदार, जवळपास 7 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे, अशी सध्या बातमी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये समोर येताना तुम्हाला दिसते। नक्कीच त्यावर चर्चा करणार आहोत। काय काय गोष्टी घडताय, काय काय वक्तव्य समोर आली, त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर हे ऍक्टिव्ह होताना आपल्याला दिसतंय, अशी चर्चा रंगताना दिसतीये। आता मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर होते आणि ही सुद्धा माहिती मिळाली आहे की दौऱ्याच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 7 खासदार यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली। ही माहिती सध्या समोर येताना दिसतीये। आता या बैठकीमध्ये काही ऑफर सुद्धा देण्यात आली, अशी सुद्धा माहिती समोर येताना दिसतीये। एका खासदाराला मंत्रिपद, केंद्रीय मंत्रिपद वर तसेच इतरांनाही मानाचे पद देण्याचं आश्वासन किंवा ऑफर देण्यात आले, अशी सुद्धा चर्चा रंगताना दिसते। आता सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 9 खासदार जे निवडून आले आहेत त्यांची नक्कीच आपण नावे समोर बघूया, ते अत्यंत महत्त्वाचं आहे। आता यामध्ये जर आपण बघितलं तर अरविंद सावंत हे खासदार आहेत दक्षिण मुंबई येथील। त्यानंतर 2 नंबरला जर बघायचं झालं तर अनिल देसाई हे खासदार आहेत दक्षिण मध्य मुंबईमधील। त्यानंतर 3 नंबरला जर बघायचं झालं तर ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत धाराशिव मधील। त्यानंतर 4 नंबरला संजय देशमुख हे खासदार आहेत यवतमाळ वाशिम। त्यानंतर 5 नंबरला जर बघायचं झालं तर नागेश पाटील आष्टीकर हे खासदार आहेत हिंगोलीमधील। त्यानंतर 6 नंबरला जर बघायचं झालं तर संजय जाधव हे खासदार आहेत परभणी येथील, हे सुद्धा निवडून आले होते। त्यानंतर 7व्या नंबरला जर बघायचं झालं तर राजाभाऊ वाजे हे निवडून आले खासदार म्हणून नाशिक येथून। त्यानंतर 7 नंबरला जर बघायचं झालं तर भाऊसाहेब वागचौरे हे खासदार निवडून आलेत शिर्डीमधून। आणि 9 नंबरला बघायचं झालं तर संजय दिना पाटील हे खासदार निवडून आलेत उत्तर पूर्व मुंबई। तर असे एकूण 9 खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील निवडून आले होते। आणि आता जी सूत्रांच्या नुसार माहिती समोर येते की जवळपास 7 खासदारांनी ही बैठक घेतली, ही भेट घेतली एकनाथ शिंदे यांची। आता यानंतर विविध वक्तव्य समोर येताना आपल्याला दिसली। आपण जर बघितलं तर संजय राऊत यांचं सुद्धा वक्तव्य समोर आलेलं आहे। या संदर्भात हे वक्तव्य आहेत। संजय राऊत म्हणाले, कोणीही कुठेही जात नाही, ज्यांना जायचं होतं ते आधीच गेलेले आहे। पक्षाबरोबर सगळे पक्षाबरोबर मजबूतीनं उभे आहेत, ज्यांना जायचं होतं ते आधीच गेलेले आहे, आता कोणीही कुठेही जाणार नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे। आता या संदर्भात जर आपण बघायचं झालं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा वक्तव्य समोर आलेलं आहे। एकनाथ शिंदे म्हणाले, असली कोणतीही बैठक झालेली नाही। हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य म्हणू शकतो आपण की असली कोणतीही बैठक ही झालेली नाहीये, तुम्ही त्याची माहिती काढू शकता। मी दिल्लीला आलो की गुप्त बैठकीची चर्चा नक्कीच होती, म्हणजे अर्थातच जेव्हा जेव्हा मी दिल्लीत येतो तेव्हा तेव्हा गुप्त बैठकीची चर्चा ही समोर येताना दिसते। अशी कोणतीच बैठक ही झालेली नाहीये, तुम्ही याची माहिती काढू शकता, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। आता या संदर्भात भरपूर काही गोष्टी समोर येताना दिसत आहेत। परत एकदा आपण जर बघितलं तर ऑपरेशन टायगर हे ऍक्टिव्ह झालंय का, यावर भरपूर चर्चा रंगताना दिसते। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।